सुपा औद्योगिक वसाहतीत गेल्या 25 वर्षांपासून जाफा ही कंपनी कोंबडी खाद्य बनवत आहे। याच कंपनीनं पुढचं पाऊल टाकत आता पशुखाद्य उत्पादन सुरू केलंय। याचं उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉक्टर नितीन कुरकुरे यांच्या हस्ते झालं। यावेळी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जाधव यांच्यासह राज्यातील शेतकरी उपस्थित होते। डॉक्टर कुरकुरे यांनी पशुखाद्यात झालेल्या क्रांतीचं महत्त्व सांगून जाफा कंपनीचं कौतुक केलं। ज्या प्रतीचं खाद्य आपल्या या गाई किंवा म्हशींना देणं अपेक्षित होतं ते खाद्य आपण देऊ शकलो। तसं पाहिलं तर भारतातली जी पशुसंख्या आहे आणि ज्या पद्धतीने दूध उत्पादन वाढत आहे, नक्कीच दूध उत्पादन वाढत आहे म्हटल्यावर पशुखाद्याचं उत्पादन सुद्धा जास्त व्हायला पाहिजे, चाराचं उत्पादन जास्त व्हायला पाहिजे। भारतातल्या पूर्ण शेतीच्या फक्त 4% चारा पेरला जातो, जो आजच्या जनावरांच्या जर आपण हिशोब केला तर तो कमीत कमी 14% असावा, अजूनही 10% डेफिशिट आहे। जनावरांसाठी चारा उत्पादन करणे अजूनही डेफिशिट आहे। त्यामुळे काय झालं, जर आपण हिरवा चारा देऊ शकत नाही किंवा सुकलेला चारा देऊ शकत नाही तर त्याची भरपाई आपण कॅटल फीडमधून देण्याचं सुरुवात केली। काही परदेशी जे देश आहेत तिथे दूध उत्पादनही भरपूर आहे, पण त्यांच्याकडे चारा इतका मुबलक आहे किंवा चाऱ्याची जी प्रक्रिया करतात त्या प्रक्रियेमुळे पशुखाद्याचा त्यांचा वापर कमी आहे। पण भारतामध्ये 4% हा चाऱ्यासाठी उत्पादनासाठी वापरला जातो। आणि आपण सर्वांना माहिती आहे की 20 वर्षापूर्वी सुपा या गावामध्ये जितकी शेती होत होती ती आता किती झाली। सगळ्या गावामध्ये पूर्ण भारतभर शेतीचं प्रमाण हे कमी कमी होत चाललं आणि जनावरांच्या चाऱ्याची डिमांड ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। तर जे चाऱ्यामधून त्यांना अपेक्षित होतं ते आपण आता कॅटल फीडमधून देण्याचा प्रयत्न करतो आहे। तर ही जी कॅटल फीड इंडस्ट्री आहे ही तशी भारतामध्ये गेली 35 वर्षापासून वेगवेगळ्या NDDBनी सुरू केलं, त्यानंतर बऱ्याचशा कंपन्यांनी सुरू केलं, कॅटल फीड आणले, विकत गेले। विकत गेल्यावर त्यांचे काही मानकच नव्हते। कोणीही यायचं, हे घेतला, मका घेतला, भरडा घेतला, काय घेतला, कुक्कुस टाकला आणि पशुखाद्य सुरू केलं। त्याचे मानकच नव्हते। हळूहळू मानक तयार झाले आणि मी आता जे सकाळपासून इथे ऐकतोय, सर्वप्रथम मी जाफा कॉम्फीड या कंपनीचे अभिनंदन करतो की त्यांनी BI स्टँडर्डप्रमाणे पशुखाद्य आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिले। कंपनीचे MD प्रसाद वाघ यांनी जाफाच्या वाटचालीची माहिती दिली। कैटल फीड का एक बहुत बड़ा लॉन्चिंग कर रहा है, जिसमें महाराष्ट्र का करीब 1000 का ऊपर जो कैटल फार्मर ऑल महाराष्ट्र से आ रहे हैं। आप देखे होंगे यही जो फैक्ट्री में ये हम लोग दूसरा फैक्ट्री बनाए हैं 25 एकड़ लैंड में। यही फैक्ट्री है जो 25 साल पहले भारतवर्ष में पोल्ट्री फीड का टेक्नोलॉजी लाया था। पोल्ट्री फीड लोग जो पता नहीं था पोल्ट्री फीड का परफॉर्मेंस क्या होता है, 25 साल पहले ही कंपनी लाया था, जाफा कंपनी लाया था। आज 25 साल के बाद सेम कंपनी कैटल फीड में क्रांति ला रहा है। और हम इतना एश्योरेंस देता है कंपनी का वाइस प्रेसिडेंट के हिसाब से कि जो कैटल फीड मार्केट में आएगा वो फार्मर के लिए अच्छा दूध देगी, फार्मर के लिए प्रॉफिट देगा, गाय का हेल्थ अच्छा रहेगा। तो ये ओवरऑल जो हमारा मल्टीनेशनल टेक्नोलॉजी है, ये टेक्नोलॉजी के तहत आप देखेंगे महाराष्ट्र में हम कैटल फीड का बहुत बड़ा क्रांति लाने वाला है। उसके अलावा हम लोग उत्तर प्रदेश में भी इस मंथ में एंट्री कर रहे हैं और मई में हम उड़ीसा में एंट्री कर रहे हैं। तो पूरा भारत में, पूरा इंडिया में हम लोग अभी कैटल फीड का ऊपर एक जुगांतकारी स्टेप ले रहे हैं, जिसके चलते कैटल फार्मर को हम अच्छा बेनिफिट दे सकते हैं। जो कंपनी आज पोल्ट्री फार्मर सारा भारत में, सारा इंडिया में पोल्ट्री फार्मर को इतना प्रॉफिट दिलाया, आज 1 नंबर कंपनी के हिसाब से पोल्ट्री फीड में जाफा 1 नंबर का कंपनी के हिसाब से सारा इंडिया में परिचित है। वही मैं आपको एश्योरेंस देता हूँ कि पूरा महाराष्ट्र, पूरा भारत में जाफा का जो कैटल फीड नंबर 1 होगा। कंपनीचे खाद्य विभाग प्रमुख अमेय नाथ यांनी उत्पादनांची माहिती दिली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक हेमंत घोडके यांनी केलं। यावेळी डॉक्टर मयुरी धुमाळ, मीना पवार यांनीही मनोगत व्यक्त केलं। जाफाचे कॅटल फीड वापरणाऱ्या बाळासाहेब जाधव, आदर्श पाटील, विजय आडोळे, तानाजी मगर यांचा सन्मान करण्यात आला। आभार आप्पासाहेब काटे यांनी मानले। कार्यक्रमासाठी डॉक्टर दिलीप वाघमारे, आकाश आल्हाट, मनीष पाटील, नेमिनाथ सुतार, अजय शिंदे, राजेंद्र बांगर, अरुण मौर्य, ज्ञानेश देशपांडे, रुचित राठोड, तेजस मगर, रामदास पाटील आदींनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।